हॅलो आजी. हो बोल माय. काय करतेयस? मी आज हं? ते नको शेवाची पीठ तुमची कशाचं? शेव शेव करायची शेव. आता कसं काय शेव? शेव ढेकळाला खावटे माझ्या नाताला. कशी शेव करतेयस? हा सप्पक की तिखट? हे तिखट. काय काय टाकलंय? त्याच्यात ओवा जिरे लसूण आणि तिखट मीठ मध्ये. हं. आता तिंबून मग हे करायचं तळायचं. पातळ झालं का पीठ? पीठ नाही पिळायला का हलकं जाते ना, मग लय जड जातं आणि कसं मग निघत नाही होती आणि जरा मऊ बी होती. आता लगेच तळायचं का? हा आता लगेच ते लई त्याच्या जीभला चटका आज सुट्टी यायचं का मग त्याला खवाडते, मग त्याला त्याच्या मनासारखं थोडं कवा करून दिलं का मग त्याला मग बरं वाटतं. शेव कुणाला खायची होती रे? शेव माझ्या नाताला. तुलाच खायची होती ना? आजीला थँक्यू म्हण. मी नाही म्हणत. मग मी नाही करत मग. राहू दे असंच पीठ खा मग. मम्मी आज पण चालू ना ट्युशनला सुट्टी आहे. सुट्ट्या आज फक्त स्कूलला सुट्टी आहे, ट्युशनला नाहीये. सुट्ट्या उद्या आहे. मग काय विचारती तू? मी काही विचारत नाही. आजी तुला जे पाहिजे ते करून देते खायला. तुला शेव खायची होती ना? बरं नको जाऊ, शांत राहा. तू का सुट्टी? मग नापास होते का मोठं होते साहेब होतेस का तू? उद्या खायचं का? उद्या रविवार आहे, उद्या कोण घेत नाही सुट्टी तुझी? ती घेत नाही ती बाई. आजी तुमच्या घरी पण होतं ना ग हॉटेल? आमच्या घरी हॉटेल होतं की माय. आमच्या बापाचं हॉटेल होतं. मग बापाला जरा तेवढं व्हायचं नाही बिझनेस करायची, पण दम लागायचा करायचा. मग त्यांना मदत करत होती पप्पाला. मग त्यांना मदत केली की 10 किलोचं 12 किलोचं. अरे बापरे. ती पीठ निंबाचं मा एवढं मोठं. आणि मग त्या झाल्यावर का असला गोळा ठेवायचा आणि असं असं करून शेव गाळायची, पापड करायचे, बापरे. जर नुकती गाळायची, त्याची चाटणी घेतली की मग लाडू बांधायचे. बापरे. मग ती झाली की खवा काढायचा. खवा दुधाचा? दुधापासून दुधाचा खवा काढायचा. आम्ही दुकानावरच काढायचा खवा. मग ते दुकानावरला खवा काढला की मग पुन्हा मग दुसऱ्या दिवशी काय करायचं, साखरेची चाटणी घ्यायची आणि त्याच्यात खवा टाकायचा बारीक करून कुटकी असं करून आणि ते घोटायचं आणि ते खाली मग पुन्हा कवच्यानं असं 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 त्या कढईत करायचं. पुन्हा पसरून ठेवायचं. मग पुन्हा खरडायचं, पुन्हा मग इलायची टाकायची आणि तिंबून मग पेढी बांधायची. अरे बापरे. आणि मग पेढी बांधून वळीने ठेवायचे. एक थर मोजला की अंदाजा कळाला की 10 झाले तर 10 वळीची 100 झाले म्हणायचं. ताटाला गोल लावून अलमारीमध्ये ठेवून द्यायची. बापरे. हिशोब भारी होता की मग. आमचा हिशोब भारी होता, त्याला सगळे कुठं मजेत होतं. चला आता तळायचं का? ठेवू तळायचं? तळायची शेव करायची ना तळून. आता हे तळायचं का? मग आता ठेवू का? मग कवर बसत मग ठेवू का? हे काय म्हणतात त्याला, कढई? कढई ठेवा. तुमचा आधी शेवगा बघा, तेलाची झारी आणा, सगळं गपना गण्या. हे पहा, इथे ठेवलं आहे मी तेल तापायला आणि हा घेतला आहे मी अंजली शेवगा. बस कर तसंच आहे का नाही त्याला? दुसरा आणू का? हे मी अंजली शेवग्याने केले होते, ते बिघडलं. त्यानंतर मग आजीने हा घ्यायला लावला पितळाचा. आता पहा छान झाली. कशी झाली गं तू टेस्ट? बघा बघा कसं झालं. थँक्यू म्हण आजीला. आता मी काय म्हणू तुला दादा? वेलकम. झाली का आजी शेव? झाली की शेव माझी. शेव झाली माझी, पण माझी ती जी केली ना मी रावडीच्या शेव, तर तिची शेअर करा तुम्हाला आवडत असेल तर.
ये. आजीच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर आजी म्हणते की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हं, तरीच करा. हो की नाही, बरोबर आहे का? हो बरोबर आहे. बाय कर. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हो का.